उपासाला साबुदाण्याची खिचडी आहे किंवा मसाला भगर आहे किंवा रताळ्याचे काप आहेत, हे आपण नेहमीच करतो. पण यावेळेस उपासाला भगर आणि आमटी ही नक्की घरी करून बघा. अतिशय चविष्ट लागते आणि अतिशय झटपट तयार होते. तर या उपासाला ही भगर आमटी नक्की घरी करून बघा. आणि माझी जर रेसिपी ही तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया आपण या भगर आमटीची रेसिपी. नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यममध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे. तर उपवासासाठी चालणारी भगर आमटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आधी आपण बघून घेऊ. तर इथे मी घेतलेले आहे 1.5 वाटी भगर, 2 बटाटे, हे साधे आपले बटाटे आहेत कच्चे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे, पाव वाटी सुकं खोबरं, आमसुलाचं आगळ आहे. तुम्ही आमसुलाचं आगळ नसेल तर आमसूल वापरले 3 ते 4 आमसूल इथे आपल्याला लागतील. 1 मिरची, आपल्याला लागणार आहे थोडा गूळ, तूप, तिखट, मीठ आणि जिरे. तर चला मग सुरुवात करूया आपण झटपट तयार होणाऱ्या या भगर आमटीच्या रेसिपीला. तर सगळ्यात पहिले आपण भगर बनवून घेऊया. तर इथे आपण हे 1.5 वाटी भगर घेतलेली आहे. ती आधी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर 2दा आपण हे स्वच्छ पाण्याने आपण त्याला धुवून घेऊया. तर आपण ही भगर स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे, ती बाजूला ठेवूया. इथे आपला पॅन गरम झालेला आहे. त्यात आपण 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तुम्ही जर तूप नसेल वापरत तर शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल, पण तुपाने चव खूप छान येते. तर यातच आता आपण टाकूया 1 चमचा जिरं. जिरं व्यवस्थित फुललं तर त्याच्यामध्ये आता आपण ही धुतलेली आपली छान भगर जी आहे ती परतून घेणार आहोत. त्याला आपण 2 ते 3 मिनिटासाठी आपण व्यवस्थित परतून घेऊया. छान आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत याला परतायचं आहे. तर आपण हे जेवढं छान व्यवस्थित परतू ना, त्यामुळे आपली जी भगर आहे ती एक तर छान खमंग होते आणि छान वेगळी मोकळी मोकळी आपली व्यवस्थित ती शिजते. तर जोपर्यंत हे भाजल्या जात आहे, आपण बाजूच्या दुसऱ्या गॅसवर आपण पाणी आपण गरम करून घेणार आहोत याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर जवळपास आपण 1.5 वाटी इथे आपण जर भगर घेतलेली आहे तर त्याच्या डबल म्हणजे 3 ते थोडंसं अजून वर आपण 3-3.5 वाट्या आपण पाणी हे गरम करून घेणार आहोत. तर आपले जवळपास 3 मिनिटं झालेले आहे. बघू शकता आपलं थोडेसे छान आता तो फुलल्या गेलेला आहे भगर, प्रत्येक दाणा त्याचा, आणि थोडासा गुलाबीचा रंग आलाय. त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेऊया. छान आता मिक्स झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. याच्यावर आपण झाकण ठेवून आता 5 मिनिटासाठी आपण जवळपास शिजू देऊ. आपले जवळपास 5 मिनिटं झालेले आहेत. एकदा आपण मध्ये भगर उघडून बघूया. हा, छान मस्त आपली शिजल्या गेलेली आहे, बघू शकता. जर तुम्हाला अजून थोडी याला मऊ पाहिजे असेल त्याच्यामध्ये आपण फक्त 1/2 वाटी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. जवळपास आपण 1.5 वाटी जो आपला भगर होती त्याला आपण 4 वाटी आपण पाणी टाकलेलं आहे. तर याचं प्रमाण तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत मऊसर आपल्याला भगर हवी आहे त्यानुसार आपण हे करू शकतो. तर आता आपण आपली भगर झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिट आपण फक्त ठेवणार आहोत आणि आपण गॅस बंद करू. आपली भगर तयार झालेली आहे. तर आता आपली भगर तयार झालेली आहे. आपण आमटीची तयारी करूया. तर इथे पॅनमध्ये मी आधी 1/2 चमचा तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं व्यवस्थित वितळलं की आपण त्याच्यामध्ये हे कच्चे शेंगदाणे आपण जे आहेत ते व्यवस्थित परतवून घेऊया. तर छान आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे.
तर आपले इथे दाणे आता 2-3 मिनिटं चांगले व्यवस्थित परतून झालेले आहेत. यातच आता आपण हे जे सुकं खोबरं आहे पाववाटी तेही टाकून घेऊया आणि तेही आपण छान लालसर रंग येईपर्यंत आता परतून घेणार आहोत. छान आपण 2-4 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता आपले व्यवस्थित आता शेंगदाणे भाजले गेलेत आणि खोबरंही आपलं थोडंसं लालसर होतंय. तर यातच आता आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊया आणि हे जे मिरची आहे याचे पण आपण बारीक बारीक काप करून टाकणार आहोत. तुम्ही याच्यामध्येच आलं जरी टाकलं तरी पण चालेल, त्याची पण चव छान लागते या आमटीला खूप. अजून एखादा मिनिट आपण अजून परतून घेऊ याला. तर आपलं आता इथे बघू शकता व्यवस्थित परतल्या गेल्या. आपण गॅस बंद करूया. त्याला आधी आपण 3-4 मिनिटं थंड होऊ देऊ. आपले हे भाजलेले दाणे, मिरची, खोबरं आणि जिरं आता हे व्यवस्थित झालेलं थंड झालेलं आहे. पाणी टाकून आपण याचं छान बारीक अशी आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. तर आपण हे आता व्यवस्थित मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे. छान अशी आपण पेस्ट बनवून घेतली बघू शकता. जवळपास याचं वाटण्यासाठी मला 1 ग्लास आपल्याला पाणी लागलेलं आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया. इकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. यामध्ये आपण जवळपास 1 ते 1.5 चमचा आपण तूप घेतलेलं आहे. तूप छान आपलं गरम झालं की त्यात आपण अर्धा चमचा जिरं टाकूया. जिरं आपलं व्यवस्थित फुललं की आपण हे जे बटाटे घेतले होते त्याचे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी पण आमटीची चव खूप छान येते. पण या बटाट्यामुळे काय होतं, थोडंसं घट्टपणा येतो आपल्या आमटीला आणि हे छान लागतं. आपण एखादा मिनिट आपण याला व्यवस्थित तुपावर परतून घेऊया. आपलं हे परतल्या जात आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं तुम्हाला लाल बटन दिसेल, त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्याच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर त्यांनी काय होईल की मी जे व्हिडिओज मी पोस्ट करत असते यूट्यूबवर, आठवड्यातनं आपले एका दिवसाआड आपण मी व्हिडिओ पोस्ट करत असते, तर त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्याच माझ्या रेसिपी या व्यवस्थित बघता येतील. तर आपल्या इथे आता हे बटाटे व्यवस्थित परतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार आपण लाल तिखट टाकणार आहोत. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट हे टाकणार आहे. आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, फक्त हे रंगासाठी म्हणून आपण थोडंसं टाकले. तर आपण हे व्यवस्थित परतले गेले. त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण आपण बनवून घेतलं होतं शेंगदाण्याचं ते टाकून घेऊया. आणि आपल्याला हे तुपावर आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपलं हे परतल्या गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आपण हे आमसुलाचा आगळ टाकणार आहोत. जर तुम्ही आमसूल टाकणार असाल तर 3 ते 4 आमसूल स्वच्छ धुवून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही चिंचेचा वापरही या जागेवर करू शकता. आणि यासोबतच आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया. 1-1.5 चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. छान व्यवस्थित परतून घेतलंय. मिक्स करून घेऊया सगळं आपण हे. आणि आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर आपल्याला जेवढी पातळ आमटी हवी आहे त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता मी 1 ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलंय. तर आता आपण हे अजून 1 ग्लास असं आपण जवळपास आपण याच्यामध्ये 2 ग्लास आपण आता पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. छान व्यवस्थित आपण याला हलवून घेऊ. तर आपण आता झाकण ठेवून याला 4-5 मिनिटं आपण याला व्यवस्थित उकळून घेऊया. तर आपले 7-8 मिनिटं झालेले आहेत. आपण बघून घेऊया आपली आमटी झाली आहे का. आहा, मस्त सुगंध येतोय. बघू शकता छान आपली आता ही शिजल्या गेलेली आहे. छान थिक झालेली आहे. मधला बटाटाही आपण बघू शकतो तो आपण व्यवस्थित तो शिजल्या गेलेला दिसतोय. तर आता आपण ही सर्व करून देऊ. आपण गॅस बंद करून घेऊ.
वाटीमध्ये आपण हे मस्त काढून घेऊया, सर्व करून घेऊया. तर या उपवासाला तुम्ही देखील हे अशी भगर आमटी हे नक्की घरी करून बघा. आणि ही माझी रेसिपी कशी झाली होती हे मला कळवायला नक्की विसरू नका. तर अशी आपली ही गरमागरम अशी हे भगर आमटी थोडंसं तूप घेऊन खाण्यासाठी एकदम तयार आहे. पापड असेल, लोणचं असेल उपवासाचं, यासोबत हे अतिशय चवदार लागतं, अतिशय पोटभरीचं असं. आणि मसाला खिचडीला ऑप्शन म्हणून हे भगर आमटी यावेळेस तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि कशी झाली होती मला हे कळवायला विसरू नका. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग खुसखुशीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.